दोडक्याची सुकी भाजी कशी करायची ते बघूया। तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे आणि ठेचलेला लसूण घातलेला आहे। लसणाचा हलका रंग बदलला की कांदा घातलेला आहे। कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा ट्रान्सपरंट असा झाला की याच्यामध्ये अशा प्रकारे कट केलेली दोडकी घालायची आहे। दोडकी आता मोठ्या आचेवरती चांगली 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेली आहे। तर परतून झालं की याच्यामध्ये एक पिकलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो अगदी 15 ते 20 सेकंद याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर भिजवलेली 2 चमचे चणा डाळ घालायची आहे। चणा डाळ देखील एक 15 ते 20 सेकंद परतून घेतल्यानंतर अर्धा चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीपुरतं बारीक मीठ घातलेलं आहे। हे सगळं घालून झालं की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर याच्यावर एक ताट झाकायचं आहे आणि मध्यम आचेवरती 4 ते 5 मिनिटं याला चांगलं असं वाफवून घ्यायचं आहे। चांगलं असं तेल सुटायला लागलेलं आहे। शेवटी कोथिंबीर घालायची, भाजी तयार आहे।